तेरे द्वार खड़ा भगवान भगत भर दे जो भवती भिक्षा देई बाबा भिक्षा मागा मला काहीतरी. आणि तेवढ्यात वामन भगवान परमात्म्या समोर येते बलिराजा यज्ञ करते आहेत. आणि जेव्हा यज्ञ सुरू आहे आणि शुक्राचार्य बलिराजाकडून यज्ञ करून घेते बरं का. आज यज्ञ सुरू असताना वामन भगवान दारावर येऊन पोहोचलेले. आज वामन परमात्मा राजाला आवाज देत आहेत, भवती भिक्षा दारावर आलेल्या वामन भगवंताने विनंती केली. तेवढ्यात बलिराजा उठून उभे झाले. आणि उठून उभे होताच राजा बली वामन भगवंताकडे येतात आणि वामन भगवंताचं ते स्वरूप पाहिलं. स्वरूप पाहताच हात जोडतात आणि हात जोडून म्हणतात, भगवान आपण काय मागतात, काय मागायचंय मागा जरा. आणि बलिराजाने पाहिलं आणि पाहताच राजा बली म्हणतोय, म्हणे ओ महाराज तुम्हाला जे मागायचंय मागा, मी द्यायसाठी तयार आहो. असे ज्या वेळेला बलिराजा बोलतो तेव्हा वामन भगवान म्हणतात, राजन काही नको मला,
मला फक्त तुला त्या ठिकाणी 3 पद भूमी हवी आहे आणि 3 पद त्रिपद भूमीना संतु 3 पद भूमीचं दान मला त्या ठिकाणी तुम्ही द्यावं ही विनंती करताच राजा म्हणतो हो महाराज तुमचं वय लहान आहे विचार छोटे आहे म्हणून छोटसच मागतात का असं छोटस नका मागू अहो मी त्यासाठी उदार आहो तुम्हाला जे काही मागायचं आहे ते मोठं मागा मी मोठं द्यायसाठी तयार आहो म्हणे नको राजा मला फक्त एवढंच द्या पहा देवाचं मागणं कोड्यातलं आहे देवाचं मागणं जरा कोड्यातलं आहे आणि राजाला मागून घेतात तेवढ्यात राजा संकल्प सोडण्याकरता कमंडलू आणायला सांगताय आणि ज्या वेळेला तो कमंडलू आणल्या जाते त्यावेळेला मात्र राजा संकल्प सोडणार संकल्प घेणार शुक्राचार्याला वाटलं राजा सगळं देऊन देईल आणि हा जो बाबा आलाय ना दारावर वामन भगवान हे सर्वस्व लुटणारा बाबा आहे म्हणे हा बाबा एकही काही ठेवणार नाही मला दक्षिणेसाठी काहीच ठेवणार नाही म्हणून शुक्राचार्य त्या कमंडलूच्या नळकांडीमध्ये जाऊन लपले जसे नळकांडीमध्ये जाऊन लपले ना शुक्राचार्य तसा आज राजा बदी विचार करतो की या नळकांडीतून पाणी का नाही येत आहे नळकांडीतून जल का नाही पडत आहे तेव्हा एक दर्भाची काडी घेतली आणि त्या नळकांडीत जशी टाकली तसं त्या ठिकाणी तो सरळ ती काडी शुक्राचार्याच्या डोळ्यात गेली आणि डोळा आंधळा झाला आंधळा झाला दानामध्ये आड आले म्हणून डोळा फोडावा लागला आणि डोळा फोडल्या गेला म्हणून जीवनामध्ये कुणाच्याही दानामध्ये आड येत नका जाऊ दानामध्ये आड आलं का असा डोळा आंधळा करून घ्या लागते जेव्हा दानामध्ये आड आले शुक्राचार्य डोळा आंधळा झाला आणि राजा परी दान देते संकल्प सोडतायत संकल्प आपण नाही का त्या दिवशी केला भरतखंडे जम्बूद्वीपे भरतवर्षे शुकताल तीर्थक्षेत्रे अमुक नामे अमुक गोत्रे अमुक वर्षे अमुक नामे अमुक स्थाने त्यानंतर श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम सहकुटुंबानां सहपरिवारानां स्थेम शौर्य आरोग्य यश भवती कर्म करिष्ये दान जसं समर्पण झालं अर्पण झालं तसं एका पायामध्ये स्वर्गलोक आणि मृत्यूलोक एका पायामध्ये पाताळ लोक आणि आता तिसरं पद कुठे ठेवू म्हणून जेव्हा विचारलं त्यावेळेला बळीराजा म्हणतोय ते तिसरं पद माझ्या मस्तकावर ठेवा आणि त्या ठिकाणी वामन भगवान राजा बलीच्या मस्तकावर आपलं पाय ठेवतायत राजा बलीला पाताळात घालतायत आणि राजा बलीकडून केलेलं जे काही दान आहे त्या दानाने राजा बलीला त्या ठिकाणी सज्जनांनो आज पाताळ लोकाला देतात वामन भगवान की वामन भगवान वामन भगवान की
परमात्म्याचं दर्शन आपल्याला होत आहे, वामन भगवंताचं दर्शन आपण घेतोय. जय हो वामन भगवंताचे. आणि भगवान वामन परमात्मा राजा बलीने दिलेलं दान हे त्या ठिकाणी स्वीकारते आहे. राजा बलीने केलेल्या दानाचा संकल्प स्वीकारते आहेत आणि वामन भगवान परमात्मा आज बली राजाची त्या ठिकाणी दानाची परीक्षा